सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. उल्हास आणि त्याच्या जोडीला तुषार, ही जोडी मैदानामध्ये आहे. नॉन स्ट्रायकर एंडवर तुषार पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन उल्हास. पंचांचा फ्ले असा इशारा येतो. रॉकी सर मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. जीटीसीच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे कॅमेरामन राजू राठोड. स्कोरिंग आणि चांगले लाईव्ह स्ट्रीमिंग ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय स्वप्नील गांगडे यांचं देखील विशेष कौतुक. सामन्याला सुरुवात होती. दिवस क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना. गोलंदाज तयार. बोल गणपती बाप्पा. पहिलाच बॉल आणि इथे सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येताना आपल्याला पाहायला मिळतात. संघाचं अकाउंट ओपन. संघाचं खातं इथं ओपन होत आहे. गोलंदाज तयार होतो. इथे शॉर्ट पिच लाईनचा बॉल. पंचांकडे फार मोठं अपील आहे. 2 पंच आता डिस्कस करतील. खूप मोठं अपील आपल्याला पाहायला मिळतं. काय निर्णय येतोय 2 पंच डिस्कस करत असताना. उत्साह खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. पंचांचा डिसिजन काय येतोय ते देखील आपल्याला पाहायचं. वाईट बॉल हा डिसिजन इथे येतोय आणि पंचांचा निर्णय जो मात्र अंतिम आणि ग्राह्य धरला जाईल. 3 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवर आपण लहुलला पाहतोय. अजयदादा फाउंडेशन या टीमने टॉस जिंकला. भूमिक ब्लास्टर या टीमला आमंत्रित केलं. रवींद्र घुडे यांच्या मालकीची टीम भूमिक ब्लास्टर आणि त्यांना फाईट करताना आपण पाहतोय अजयदादा फाउंडेशन, अर्थातच गीतेश घुडे, महेश बर्डे यांच्या मालकीची टीम आहे. लहूचा बॉल. इथे फटका अप्रतिम सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षण थोडस खराब. त्याचा लगेच फायदा उचलला. एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. विदाउट लॉस 4 ऑन द बोर्ड. भूमिक ब्लास्टर प्रथम बॅटिंग करत असताना 6 षटकांचा सामना. 6 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेची 2 षटकं. त्या पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारची बॅटिंग राहते उल्हास आणि तुषार यांची हे देखील पाहायचं. सुरुवात कशा प्रकारची राहील. मॅच मध्ये कामगिरी कशा दर्जाची होती. दोन्ही टीम मातब्बर आहेत. ज्यावेळेस गाव चॅम्पियन स्पर्धा खेळतो त्यावेळेस सातत्य राहणं खूप गरजेचं असतं. नावं मोठाली असून चालणार नाहीये. 11 खेळाडूंचा खेळ कशा दर्जाचा राहील ते देखील पाहायचं. कालच्या दिवसामध्ये अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड एज गलीला बीट केलाय. चेंडू सीमा पार. सरळ गाव. प्रीमियर लीग चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 या धावसंख्येवर. नशिबाचा चौकार आला बॅट मधून. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळतोय. लहू इम्प्रेस करताय. ज्या प्रकारची गोलंदाजी लहूची पाहायला मिळते. अचूक टप्पा, अचूक लाईन लेंथ जी मात्र पाहायला मिळते. गोलंदाजी खूप चांगली करताना लहू आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला विचार केला उल्हास आणि तुषार. तुषारच्या बॅट मधून एक चौकार आला. तो देखील लीडिंग एज लागून कॉन्फिडन्स साठी एक मोठा फटका येणं गरजेचं. बॅट मधून तुषारच्या एक चौकार येतोय. संघाची धावसंख्या 8 या धावसंख्येवर लहू तयार. लहूचा हा बॉल. लहूची गोलंदाजी भन्नाट आहे. वेगानं गोलंदाजी करतोय. तिथे यष्टीरक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. अप्रतिम यष्टीरक्षण. पॉवर प्ले मध्ये बांधून ठेवलाय भूमिक ब्लास्टर या टीमला. अचूक टप्पा, अचूक लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल या षटकातील. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लाजबाब गोलंदाजी. लहूने पहिलं षटक हाताळलंय अजयदादा फाउंडेशन या संघासाठी आणि खरचल्यात फक्त 8 धावा. पहिलं षटक कंप्लीट. 8 धावा धावफलकावर आणि संधी मिळेल आमच्या डीजे कल्पेशला.
पहिलं षटक कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्यात. संत आणि सावध अशी सुरुवात, कोणत्या प्रकारची विकेट गमावली नाहीये. 8 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. चांगली सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही टीमच्या माध्यमातून. सकाळचं सत्र आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्यात. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळलं जातं. 8 धावा धावफलकावर उल्हास आणि तुषार ही सलामीची जोडी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये आमंत्रित केला गोलंदाज सूरजला. सूरजच्या माध्यमातून P2चं षटक कशा प्रकारे हाताळलं जाईल ते देखील पाहायचं. पहिल्या षटकामध्ये लहूने दबाव निर्माण तर केला. पॉवर प्ले मध्ये 8 धावा. या मैदानाचा विचार केला तर पॉवर प्ले मध्ये भरपूर धावा जमू शकतात. गॅप पिक केले तर तिथे चौकारांची मोहर लागू शकते. परंतु लहूचं विशेष कौतुक, ज्या लाईनने गोलंदाजी केली अचूक टप्प्याचा मारा होता. उल्हास ऑन स्ट्राईक, गोलंदाज तयार. सूरजचा हा बॉल, इथे पंचांचे दोन्ही हात समांतर. हा चेंडू येतोय अवांतर. वाईटच्या रूपाने एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवर. प्रथम बॅटिंग करत असताना भूमिक ब्लास्टर ही टीम टॉस पराभूत झालेत. बॅटिंग करण्याची वेळ आली आहे आणि इथे 6 षटकांमध्ये किती टार्गेट सेट केलं जातं ते देखील आपल्याला पाहायचंय. अजय दादा फाउंडेशन या टीमच्या विरोधामध्ये. इथे ढकलेला बॉल बॅटची इनसाइड एज, इथे देखील येतोय. नशिबाचा चौकार. उल्हासच्या बॅट मधून 4 धावा. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या डबल फिगर 13 रन, 13 धावा धावफलकावर. 2 चौकार आतापर्यंत आलेत आणि दोनही चौकार लीडिंग एज टॉप एजच्या माध्यमातून पाहायला मिळतात. भूमिक ब्लास्टर साठी. सूरजचा हा बॉल भन्नाट वेगानं शरीरावर येऊन दळतोय. काय गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते. गोलंदाजांचं विशेष कौतुक करावं लागेल. अजय दादा फाउंडेशन टीमचं अप्रतिम गोलंदाजी मैदानामध्ये करतात. संधी देत नाहीयेत फलंदाजांना मोठे स्ट्रोक खेळण्याची. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजीचा नजराना पेश करत असताना गोलंदाज सूरजला आपण पाहतोय. एका बाजूला सूरज आहे, दुसऱ्या बाजूला उल्हास आहे. कोण कोणावर आक्रमण करेल ते देखील पाहायचं. इथे शॉर्ट पिच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर, एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षण लाजबाब राहिलाय. कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षकाचं 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवर. 15 रन विदाउट लॉस. सुरुवात तर चांगली झाली. आक्रमकता कोण घेणार ते देखील पाहायचंय. उल्हास आणि तुषार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चेतनच्या नेतृत्वामध्ये खेळणारी ही टीम आज किती धावा धावफलकावर लावते ते देखील आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. सूरजचा बॉल, इथे लाजबाब टायमिंग, कव्हरला बेमिसाल स्ट्रोक. पंचांच्या डिसिजनची आपल्याला वाट पाहिजे. चेंडू सीमा रेखेचा वेध घेतोय. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. चौकार येतो. मैदानाच्या चौपेर थांबा. खेळाडू असतील, लाईनमन असतील, त्यांना विनंती मैदानाच्या चौपेर थांबा. बॉल तेवढाच फास्ट मैदानाच्या आतमध्ये येईल. चौकार येताना पाहायला मिळतोय. खूप चांगला स्ट्रोक बॅट्समन उल्हासच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यानं उल्हासचे बॅटिंग. डावकुरी हाताचा फलंदाज आहे. कव्हरला अप्रतिम फटका, स्टायलिश स्ट्रोक, अप्रतिम टायमिंग पाहायला मिळाली. इथे देखील सुरेख प्रकारचा चेंडू, हलक्या हाताने चेंडू खेळलाय. सेन्सिबल क्रिकेट. या अगोदरच्या बॉलवर चौकार आलाय. इथे एक सिंगल घेतली. नॉन स्ट्रायकर एंड वर जाऊन थांबतील. एक धावेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2. 6 षटकांची लढत. भूमिक ब्लास्टर सुरुवात अतिशय दर्जेदार झाली. पहिले 2 चौकार टॉप एज लीडिंग एजच्या माध्यमातून आले, परंतु तिसरा चौकार अतिशय चांगला होता. उल्हासचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी तो चौकार अतिशय चांगला होता. ज्या प्रकारचा स्ट्रोक खेळला तदनंतर सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. लगेचच दुसऱ्या बॉलवर सिंगल घेतली. नॉन स्ट्रायकर एंडवर जातील, तर स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतील. तुषार. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये झेल, इथे होईल का? कॅच झाली आहे ड्रॉप
एक सिंगल येते दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कॅचेस विन द मॅचेस या प्रकारचे झेल तुम्हाला पकडावे लागतील ज्या वेळेस तुम्ही गाव चॅम्पियन ही क्रिकेटची स्पर्धा खेळताय. 2 धावा येतील. संघाची धावसंख्या 11च्या सरासरीने 22. या धावसंख्येवर 2 षटक कंप्लीट. संधी मिळेल आमच्या डीजे ऑपरेटरला. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्गवर तयार होतात. लहू यांच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिलं षटक अप्रतिम दर्जाचं तळलं. लहू यांनी पहिल्या षटकामध्ये 8 धावा दिल्या परंतु दुसऱ्या षटकामध्ये कामगिरी चांगली राहिली आणि 14 धावा तब्बलच्या मात्र वसूल केला. अनेक मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित होती. साई स्पोर्ट आयोजित सरळ गाव प्रीमियर लीगचा हा थरार आपण जो मात्र पाहतोय दिवस क्रमांक 2 मध्ये पहिलीच मॅच मैदानामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते. भूमिक ब्लास्टर त्यांना फाईट करेल अजयदादा फाउंडेशन. दुसरा सामना राणा युथ फाउंडेशन त्यांना फाईट करेल श्री स्ट्रायकर्स. मातब्बर संघ मालक 8 संघांचा सहभाग या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि आपण ज्याची आतुरतेने वाट पाहतोय तो उद्याचा दिवस. तिथे प्रेक्षणीय सामना मुरबाड 11 त्यांच्या विरुद्ध शहापूर 11. एका बाजूला गणेश गायकरचं नेतृत्व तर दुसऱ्या बाजूला कैलास भांडेचं नेतृत्व. इथे दर्जेदार स्ट्रोक येतोय उल्लाच्या बॅट मधून. दर्जेदार चौका. प्रीमियर लीग षटकार. धावा उल्हास आक्रमकता इथे घेतोय का बॅटिंग करतोय मैदानामध्ये. षटकार चौकारांची आतिषबाजी. पहिल्या 2 षटकांमध्ये सेट झाले आणि आता सेट झाल्यानंतर फायर करत असताना चांगलं क्रिकेट उल्हासच्या माध्यमातून खेळलं जातं. धावफलकावर धावसंख्या 32. 32 ऑन द बोर्ड. 32 धावा धावफलकावर. मुरबाड 11 संघ उद्या मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहे. 11 प्लेइंग 11 कोणती असो 12वा प्लेअर सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो तुषार धुमाळ अर्थात दाजी. आता या वेळेस काही चेंजेस असतील का ते देखील आपल्याला पाहायचं. नक्कीच आपण जे मात्र पाहतोय मुरबाड 11 वर्सेस शहापूर 11 प्रेक्षणीय सामना या सरळ गाव प्रीमियर लीग मध्ये उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न टॉप एज इथे लागलाय. क्षेत्ररक्षक चुका करत नाहीयेत आणि उल्हासचा खेळ इथे येतोय संपुष्टात. कॅप्टन नॉक कशा प्रकारचं राहील सातत्यानं. सरळ गाव या गावाचं नाव मुरबाड टेनिस क्रिकेट मध्ये या खेळाडूने मोठं केलं. असा खेळाडू चेतन मैदानामध्ये दाखल होतोय. संघाचा कॅप्टन आहे आणि भूमिक ब्लास्टरची जिम्मेदारी आहे. रवींद्र घुडे यांनी दाखवलेला विश्वास संघ मालकांनी तो कितपत सार्थक करतोय.
ते देखील आपल्याला पाहायचं आहे. दुसऱ्या बाजूला अजयदादा फाउंडेशन ही टीम आपण पाहतोय. लहूवर आक्रमण जरूर झालं परंतु महत्वाची विकेट उल्हासची मिळून दिली. इथे शॉर्ट पिच बॉल फुल पॉवरफुल ब्युटिफुल स्ट्रोक, चेंडू सीमारेखेच्या बाहेर, चेतन गुडेचा ब्लास्ट, हा षटकार. चेतन लाटेच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर आक्रमण, षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वेग धारण करते. 38 ऑन द बोर्ड. व्हेरी गुड स्ट्रोक, अप्रतिम दर्जाचा फटका, लाजबाब टायमिंग होतं तिथे चेतनचं. इथे टॉपेज लागलाय, चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. सरळ गाव प्रीमियर लीग, दमदार चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 42 या धावसंख्येवर. 42 42 धावा. इथे देखील मोठा प्रहार, चेतन लाटे सेट ऑन फायर, सिक्सर. तर ग्रामपंचायत सदस्य सुरेश घोडे यांच्याकडे 1111चा पारितोषिक आहे. षटकारांची अतिशबाजी आपल्याला पाहायला मिळते. 48 धावा आहेत. 48. जातात असे सुदर्शन आगे नावात आगेत परंतु ते आज थोडेसे लेट झालेत. त्यांचं सहर्ष स्वागत. संघाची धावसंख्या 48 धावा, धावफलकावरच्या मात्र पाहायला मिळतात. 48 ऑन द बोर्ड. 48 धावा, 3 षटकं जी मात्र कंप्लीट झाली. चेतन लाटे का बॅटिंग करतोय मैदानामध्ये. षटकार चौकारांची आतिषबाजी. या मॅच मध्ये कोणी जर हॅट्रिक घेतली त्या हॅट्रिक साठी सुद्धा ग्रामपंचायत सदस्य सुरेश घोडे यांच्याकडे 1001चं पारितोषिक आलेलं आहे. तीन षटकं कंप्लीट झाली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्येचा विचार केला तर 48 धावा. खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळलं जात आहे. चांगले स्ट्रोक जे मात्र लगावले जात आहेत. चेतन मैदानामध्ये आलेत. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सूरज दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय. वैयक्तिक दुसरं, सांघिक चौथं षटक. 3 षटकांमध्ये 48 धावा. मनोवैज्ञानिक दबाव दुसऱ्या षटकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. तिथे 26 धावांची लयलूट मैदानामध्ये केली. गोलंदाज तयार. सूरजचा हा बॉल भन्नाट वेगानं. इथे मात्र हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. खूप चांगला बॉल तुषारसाठी. तुषार चेंडू समजू शकत नाही. सूरजचा कमबॅक करणारा चेंडू. पहिल्या षटकामध्ये 14 धावा त्याने जरूर खरचल्यात. इथे मात्र कमबॅक करत असताना असं मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकाचा विचार केला. धावफलकावर धावसंख्या 48 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. गोलंदाज तयार.
सुरतचा बॉल कव्हरला लाजबाब टायमिंग जी मात्र पाहायला मिळते. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण. तिथे 3 धावा कंप्लीट. चौथ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज इथे धावबाद होतोय. अर्धशतक कंप्लीट जरूर झालंय टीम भूमिक ब्लास्टर रवींद्र गुडे यांच्या मालकीच्या टीमचं, परंतु विकेटचं देखील नुकसान. फलंदाज बाद. सह्याद्रीच्या छाताडातून नादभवानी गाजे काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे. खूप चांगलं संगीत आमच्या डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून सरळगाव प्रीमियर लीगचा थरार मैदानामध्ये जो मात्र चालू आहे. क्रिकेटची दर्जेदार स्पर्धा जे मात्र आपण पाहतोय. एक देखणं आयोजन, एक देखणं नियोजन जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या 51 या धावसंख्येवर चौथ्या धावेची आवश्यकता होती का, हा देखील फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. तिथे विकेटचं पतन झालं. तुषार सेट होते ते बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. विकास येतात न्यू बॅट्समन मैदानामध्ये. धावफलकावर धावसंख्येचा विचार केला. 51 ऑन द बोर्ड. भूमिक ब्लास्टर इथे सुरेख प्रकार चेंडू फुल टॉस होता. चांगला स्ट्रोक जो मात्र सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर मिस फील्ड आणि त्याचा लगेचच फायदा उचलला. जिथे सिंगल होती तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 53 ऑन द बोर्ड. 53 धावा धावफलकावर. 53 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानामध्ये चालू आहे 4. सूरज आपल्या कोट्यातील शेवटचं षटक हाताळण्यासाठी तयार आहे. तर स्ट्रायकर एंडवर विकास. चेतन लाटे खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. नॉन स्ट्रायकर एंडवर आहे. गोलंदाज तयार होतो. इथे टाकलेला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे बॉलवर येतील. चांगलं क्षेत्ररक्षण राहिला मिड ऑफ मध्ये. एक धाव येईल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोचेल ती 54 या धावसंख्येवर. 54 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना चेतन आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवर. त्याच्या बॅटमधून भरपूर धावा आल्यात. 2 षटकार 1 चौकार. 16 या धावसंख्येवर खेळतोय बॅट्समन चेतन. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावर धावसंख्या 54. 54 धावा. भूमिक ब्लास्टर संघ टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करतोय. दर्जेदार बॅटिंगचा नजराना पेश केला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे सूरज. इथे टाकलेला चेंडू भन्नाट वेगानं सुमात्र टाकला गेलाय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव सुमात्र पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 54 या धावसंख्येवर स्थिर आहे. षटक क्रमांक 4. 6 षटकांची लढत. मॅक्झिमम 6 षटकांचा सामना आहे. 2 पॉवर प्लेची षटक. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये धावा थोड्याशा कमी आल्या, परंतु तिसऱ्या षटकांमध्ये तब्बल 26 धावा ज्या मात्र कुठल्या आणि तिथे धावफलक वेग घेताना पाहायला मिळाला भूमिक ब्लास्टर. परंतु या षटकामध्ये कमबॅक केला गोलंदाज सूरजने. इथे टाकलेला चेंडू भन्नाट वेगाने. पंचांचे दोन्ही हात समांतर. हा चेंडू अभांतर. फाईटच्या रूपाने एक सिंगल येते. एका सिंगलच्या बरोबर संघाची धावसंख्या देखील वाढेल. जाऊन पोचेल ती 55 या धावसंख्येवर. 55 ऑन द बोर्ड. 55 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना भूमिक ब्लास्टर अजय दादा फाउंडेशन या टीमच्या विरोधामध्ये आपण एन्जॉय करतायत सरळगाव प्रीमियर लीगचा तयार साई स्पोर्ट आयोजित ही मानाची आणि सन्मानाची गाव चॅम्पियन क्रिकेटची स्पर्धा. सूरज तयार. सूरजचा बॉल. चेतन लाटेचा हा धमाका. चेतन थांबायला मागत नाहीये. सरळगाव प्रीमियर लीग षटकार.
नितेश येत आहेत गोलंदाजी मार्कवर. संघाची धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावर 61, 61 धावा ज्या मात्र पाहायला मिळतात. खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये कॅप्टन नॉक मैदानामध्ये खेळत असताना पाहायला मिळतो. गोलंदाज तयार. नितेशचा हा बॉल इथे देखील फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. डीप फाईन लेगला चेंडू थांबणार नाहीये. वक्त मोहरा शतरंजी चाल हारा तो जिंदगी जीता तो कमाल. चेंडू सीमा पार चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 65 या धावसंख्येवर. 65 ऑन द बोर्ड. 65 धावा. खूप चांगलं क्रिकेट. भूमिक ब्लास्टर या टीम कडून इथे देखील सुरेख प्रकारचा फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट मध्ये गेंदबाज पे बल्लेबाज का पलटवार. गेंद फरार सीमा पार. रन मिलेगे 4. चौकार. अप्रतिम बॅटिंग मैदानामध्ये करत असताना विकास पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चौकार आले. तिथे चौकार हॅट्रिकची संधी. गोलंदाज तयार होतील. संघाची धावसंख्या जी मात्र आपल्याला पाहायला मिळते 69, 69 या धावसंख्येवर. इथे देखील मोठा फटका जो मात्र सजवलाय. क्षेत्ररक्षक दूर आहे. चेंडू फरार आणि आजच्या दिवसातली पहिली चौकार हॅट्रिक कंप्लीट करत असताना बॅट्समन विकास. इथे देखील मोठा फटका जो मात्र सजवलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आले. बॉल खाली आणि ते कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. झेल सुटले जात आहेत. या प्रकारचं क्षेत्ररक्षण तुम्हाला या टुर्नामेंट मध्ये खूप अवघड परिस्थितीमध्ये घेऊन जाईल. कॅचेस घेणं गरजेचं. 2 कॅच आतापर्यंत सुटलेत. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपण पाहतोय विकास, ज्याने आतापर्यंत धावांची बरसात केली. चौकारामध्ये डिलिंग करतोय. इथे सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. एक सिंगल पाहायला मिळते. एका सिंगलच्या बरोबर 18 या धावसंख्येवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय विकास. आणि संघाची धावसंख्या 76 या धावसंख्येवर. 76. स्ट्रायकर एंडवर चेतन लाट आपण पाहणार आहोत. चेतन लाटेच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहेत. रोहन शेठ घुडे यांच्या वतीनं हे प्राइज आहेत. प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा प्राइज. चेतन अप्रतिम दर्जाची फलंदाजी करतोय. चेतनच्या पॅटमधून आतापर्यंत 3 षटकार, 1 चौकार, 22 या धावसंख्येवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. कॅप्टन नॉक. आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचे साई स्पोर्ट्स सरलगाव यांच्याकडनं सरसे स्वागत. आपण आपला किमती वेळ देऊन आमच्यासाठी या ठिकाणी आलात. साई स्पोर्ट्स सरलगाव कडून तुमचं सरसे स्वागत. स्ट्रायकर एंडवर फलंदाज जो मात्र पाहतोय आपण चेतनला, ज्याने खूप चांगली बॅटिंग केली. इथे टाकलेला चेंडू भन्नाट वेगानं. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. नितेशचं अप्रतिम चेंडू तिथे हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट असेल. चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये कंप्लीट होईल. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावर धावसंख्या 76 धावा. 5 षटक कंप्लीट झाली. 76 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना भूमिक ब्लास्टर. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येईपर्यंत संधी मिळेल आमच्या DJ ऑपरेटरला. ऐकूयात एक सुरेख असं संगीत.
गोलंदाज तयार होतोय, शेवटच्या षटकामध्ये आमंत्रित केलाय धीरजला. तर स्ट्रायकर एंडवर विकास. विकासच्या बॅटमधून देखील चांगल्या धावा आल्यात. चांगलं क्रिकेट विकासच्या माध्यमातून जे मात्र पाहायला मिळते. 18 या धावसंख्येवर विकास खेळतोय. 22 या धावसंख्येवर बॅट्समन चेतन खेळतोय. चेतन लाटे संघाचा कॅप्टन आहे. कॅप्टन नॉक मैदानामध्ये खेळत असताना दुसऱ्या बाजूला विकास देखील त्याला चांगली साथ देतोय. एक बाजूला शेर आहे तर दुसऱ्या बाजूला सव्वा शेर. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळलं जात आहे. भूमिक ब्लास्टर अर्थातच रवींद्र गुडे यांच्या मालकीच्या टीम कडून. दुसऱ्या बाजूला अजयदादा फाउंडेशन, गीतेश गुडे आणि महेश बर्डे यांच्या मालकीची टीम आपण पाहतोय. पहिलाच बॉल शॉर्ट पिच होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, नो बॉल पंचांनी कळवलाय आणि हा चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. नो प्लस चौकार. कडून झालेली चूक आणि त्याचा मोबदला आता गोलंदाजाला चुकावं लागेल. क्षेत्ररक्षण चुकीचं सजवलं होतं आणि त्याचं पंचांनी बरोबर निरीक्षण केलं. तिथे पंचांनी नो बॉल कळवला. रॉकी सर यांचं विशेष कौतुक. गोलंदाज तयार, फ्री हिट. इथे सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूर, चेंडू फरार. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये तरी सरळगाव प्रीमियर लीग चौकार. संघाची धावसंख्या आपण पाहतोय. धावफलकावर धावसंख्या 85, 85 धावा. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेतनला स्ट्राईक आवश्यक आहे. दुसऱ्या बाजूला विकास देखील खूप चांगलं क्रिकेट खेळतोय. पंचांचा येईल पायचा इशारा. एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 86 ऑन द बोर्ड, 86 धावा. धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. पिकाच्या बॅटमधून चौकार, चेतनच्या बॅटमधून षटकार चे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. धावांची अतिशबाजी आपल्याला पाहायला मिळते. 86 धावा धावफलकावर. या स्पर्धेतला आतापर्यंतचा हायस्ट स्कोर भूमिक ब्लास्टर या टीमच्या नावावर. 86 ऑन द बोर्ड. खूप चांगली माहिती आमचे स्कोरर या ठिकाणी सतीश दादा शेळके. इथे देखील त्यांच्या समोर दयाल आणि त्यांचे बंधू यांचं आगमन होत आहे. सलगाव टीम तरी त्यांचे सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. अप्रतिम फटका येतोय. बॅट्समन चेतन लाटेच्या बॅटमधून हा चौकार आणि संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 90 या धावसंख्येवर. खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये चेतन लाटे कॅप्टन नॉक मैदानामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आक्रमकता, प्रत्येक गोलंदाजावर आक्रमण या फलंदाजाने केला. सुरेख प्रकारचा चेंडू. इथे देखील मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहेत बॉलवर. तिथे क्षेत्ररक्षण खराब झालंय. चेंडू फरार. सरळगाव प्रीमियर लीग चौकार. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका. चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. चेतन ऑन फायर चौकार. चौकारांमध्ये डीलिंग करतोय. 98 ऑन द बोर्ड. 98 धावा धावफलकावर. इथे अप्रतिम बॉल कमबॅक केलाय. टी फाउंडेशन व सी स्ट्रायकर्स दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी याचे. फाउंडेशन कॅप्टन, सी स्ट्रायकर्स कॅप्टन. चला टॉस साठी यायचंय. 98 धावा धावफलकावर आहेत.
99 धावांचं टार्गेट. टॉस जो मात्र करणार आहोत. सतीजी शिंगोळे सर यांना विनंती करतो. शेळके सर यांना विनंती करतो आपण या. सुनीलजी शेळके यांना देखील विनंती करतो आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सुनील शेळके सर, टॉस आपण करणार आहोत. टॉस का बॉस कोण ठरतंय ते देखील आपल्याला पाहायचंय. श्री स्ट्रायकर्स संघाचा कॅप्टन आणि राणा युथ फाउंडेशन दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी येणं गरजेचं राहील. टॉस आपण करणार आहोत. टॉस का बॉस कोण होत आहे ते देखील आपल्याला पाहायचंय. श्री स्ट्रायकर संघाचा कॅप्टन, आपल्याला विनंती आपण टॉस साठी या. राणा युथ फाउंडेशन संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. टॉस साठी येणं गरजेचं राहील. श्री स्ट्रायकर्स नक्कीच आपल्या बरोबर सतीश शेळके सर आहेत आणि या ग्राउंड बद्दल त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आपल्याला कोण सांगू शकतं. नक्कीच आता सरांकडे जाऊ आपण. तोपर्यंत कॅप्टन येत आहेत, तोपर्यंत सरांची मुलाखत घेऊ. धन्यवाद निखिल. नक्कीच मी प्रथमतः सरळगाव प्रीमियर लीगचे आयोजक आणि सर्व स्पॉन्सर यांचे धन्यवाद व्यक्त करतो की एक उत्तम प्रकारचं आयोजन तुम्ही या सरळगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून उभं केलं आहे. प्रथमतः मी पुन्हा एकदा सांगेन, सर्व आयोजकांच्या माध्यमातून साई स्पोर्ट जे टीम आहे सरळगावची, या टीमने जो निर्णय घेतलेला आहे तो 100% सक्सेस होताना इथे दिसतोय. कारण गाव लेवलला जी प्रीमियर लीग होते तिचं नियोजन माझ्या माहितीनुसार एवढं मोठं नियोजन कुठे नसावं. या बाबतीत मी नक्कीच पुन्हा एकदा आयोजकांचे धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या गावातून जे नवीन नवीन प्लेयर उभारी घेत असतात त्यांना एक चांगलं स्टेज, चांगलं स्टेजच्या माध्यमातून खेळण्याचा जो पार्ट आहे त्यांच्यातून कसा ग्रोथ होईल त्यासाठी त्यांनी जे प्रीमियर लीगच्या माध्यमातून जे त्यांना एक स्टँड मिळवून दिला आहे तो खरोखर खूप चांगला आहे. जेणेकरून चांगले चांगले प्लेयर्स आपल्या गावाच्या माध्यमातून त्यांना ज्या स्पर्धा होतात मुरबाड तालुका म्हणा किंवा इतरत्र तालुक्यांमध्ये, तर त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करण्याचा. तर मी पुन्हा एकदा सर्व आयोजकांना धन्यवाद देतो. एक चांगल्या प्रकारचं नियोजन आपण केलं आहे आणि या माध्यमातून ओनर्स आणि खऱ्या अर्थाने सरळगाव विभागातील जे लोकप्रतिनिधी आहेत यांना एक मी सूचना देईन की जर तुम्हाला पुढे जायचं असेल, पुढचे 5 वर्ष घ्यायचे असतील, तर नक्कीच या आयोजकांचा विचार तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही कराल तरच पुढचे 5 वर्ष मिळतील. यात मात्र अजिबात काही शंका नाही आहे. जबरदस्त युनिटी तुमच्या विभागाची, तुमच्या गावाची या माध्यमातून दिसतंय. पुन्हा एकदा मी आयोजकांचे धन्यवाद व्यक्त करतो, स्पॉन्सरचे धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांच्या पाठीशी जे पण आहेत ज्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या लीगसाठी वाटा आहे त्यांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. थँक्यू सो मच. थँक्यू सतीश सर. आता आपण टॉस करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन जे मात्र आपल्या समवेत आहेत, एका बाजूला साई आणि अक्षय, SPL आणि साई स्पोर्ट्स सरळगाव. आपण टॉस करतोय. टॉस जो मात्र करतोय सतीश शेळके सर यांच्या शुभ हस्ते. SPL हा कॉल आणि इथे साई स्पोर्ट्स सरळगावाला. अर्थात श्री स्ट्रायकर्स या टीमने टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय? फील्ड फर्स्ट असेल. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय का? बॅटिंग का नको? समोरची टीम एकदम दिग्गज आहे, त्यांच्याकडे बॅट्समन चांगले आहेत. टायमाला ते 6 ओव्हरला 100 चेस पण करू शकतात आम्हाला, म्हणून पहिली बॅटिंग त्यांना दिलेली.
नक्कीच 6 ओव्हर मध्ये 100 चेस करू शकतात. प्रथम बॅटिंग करताना 6 ओव्हर 110 झाले. मग बघू, प्रयत्न करू आम्ही. ओके, नक्कीच प्रयत्न राहणार आहेत. ऑल द बेस्ट श्री स्ट्रायकर्सच्या टीमला. आता जातो आपण कॅप्टन कडे, अक्षयकडे. अक्षय, प्रथम बॅटिंग करायची आहे. किती धावांचं टार्गेट मनामध्ये सेट आहे? जा सामना पहिला झाला आणि पहिल्या सामन्यामध्ये 98 स्कोर झालाय. तुमचं कितीच टार्गेट? आमचं साधारण 70 ते 80चं टार्गेट असेल. त्या दरम्यान जर झाले तर आम्ही इझिली चेस आपलं डिपेंड करू शकतो. ओके, नक्कीच दोन्ही टीमला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. श्री स्ट्रायकर विन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा सरळगाव प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत. जाऊया समालोचन कक्षामध्ये, जिथे जॉईंट आहेत अमर राऊत सर. थँक्यू. थँक्यू सो मच निखिल सर. नुकताच आपण पहिली मॅच, याच्या दिवसातला पहिला सामना, पहिल्या सामन्याचा पहिला डाव, द व्हॉइस ऑफ जुन्नर या टेनिस क्रिकेट विश्वातील मराठी समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव सन्माननीय निखिलजी ठोंबरे सर यांच्या अमोघ त्या वाणीतून आपण या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेतला. पहिल्या चेंडूवर सुंदर सुरुवात झाली आहे. 99 धावांचं एक महाकाय लक्ष उभं केलं गेलंय आणि अवघड लक्षाचा पाठलाग करताना पहिला चेंडू आपल्याला फुल लेंथ ब्लॉक होल पाहायला मिळाला. या षटकातला पुढचा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, फुल लेंथ बॅटला चढून स्पर्श करून हा चेंडू निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातात. दुसऱ्या चेंडूवर हा पहिला झटका. राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून या स्पर्धेला आपण सुरुवात केलेली आहे. खर तर 99 धावांचं एक महाकाय लक्ष आणि त्या लक्षाचा पाठलाग करताना तुम्हाला महत्वाची असेल ते म्हणजे पेशन्स विथ अग्रेसिव्हनेस. आक्रमकता आणि संयमता यांचं मिश्रण जोपर्यंत तुम्ही साधू शकणार नाहीत तोपर्यंत तुम्ही तुमच्या लक्ष्यापर्यंत यशस्वी वाटचाल करू शकणार नाहीत. हर्षलजी देशमुख यांच्याकडून जर कोणता गोलंदाजानं हॅट्रिक साधली तर 1001 रुपयांचं कॅश प्राइज. यावेळेला लो फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये खेळला गेलेला फटका होता. एक संधी निर्माण झाली होती. खरं तर वारंवार या संपूर्ण सामन्यामधला आता 9वा चेंडू आपण पडताना पाहतोय, तिसरा चेंडू पडताना पाहतोय. 39 चेंडूंचा खेळ या सामन्यातला झालाय आणि 39 चेंडूमध्ये सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मित्रांनो, क्रिकेट हा जसा सांघिक खेळ आहे तसा तो कुणा एकट्याच्या जीवावर त्या सामन्यामधला विजयही प्राप्त करू शकत नाही आणि यशस्वीही खेचून आणू शकत नाही. त्या सांघिक खेळामध्ये तुमच्या 11च्या 11 खेळाडूंचं योगदान हे महत्वपूर्ण मानलं जातं. प्रयत्नांची शर्थ आणि प्रयत्नांची पराकाष्ठा या सूत्रावरच तुम्हाला यशाच्या शिखरावर अगदी शानदार पद्धतीनं विराजमान होता येतं. अप्रतिम क्रिकेट सरळगाव प्रीमियर लीग सन 2022 क्रिकेटच्या या महारण संग्रामाच्या माध्यमातून त्याचा मनमुराद आणि मनसोक्त आनंद आपण प्राप्त करत आहोत. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. बोलत चेतन बॅटमधनं कमाल केली आहे. तेच कामगिरीतलं सातत्य मात्र यावेळेला सलामीवीर गोलंदाजीच्या भूमिकेत पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस डाऊन द ट्रॅक फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न होता. फुलटॉस चेंडू कुठेतरी धावांचा वेग आणि ओघ या गोष्टींचं ताळमेळ साधता येणार नाही तोपर्यंत विजयाचं गणित मात्र तुम्हाला सुटणार नाही. सुंदर बॉलिंग. म्हणून म्हणतात मित्रांनो, यश मिळवण्यासाठी जितकी मेहनत करावी लागत नाही त्याही पेक्षा दुप्पट मेहनत मिळवलेलं यश टिकवण्यासाठी लागत असते. आणि म्हणून पहिल्या डावामध्ये संपूर्णपणे हुकूमत, वर्चस्व, अधिराज्य अगदी निर्विवाद आणि छाती ठोकपणे गाजवलं ते भूमिक ब्लास्टर्स या संघानं. आणि तीच कामगिरीतली सातत्यता मात्र यावेळेला गोलंदाजी करताना देखील राखली जाते. यावेळेला फ्ललेनचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला गेलाय. फलंदाजाच्या रडार पासून चेंडू दूर राहतोय. पंचांकडे अपील केली जाते मात्र कोणत्याही प्रकारच्या अपीलला दाद नाही. निर्धाव असा चेंडू, खऱ्या अर्थानं कमाल म्हणावी लागेल चेतन याची. संघाची पहिली सुरुवात जर आपण पाहिली, उल्हासच्या बॅटमधनं 24 धावांची वादळी खेळी पाहायला मिळाली. उल्हास परतला, हे वादळ शमेल का? या वादळाला इथं रोखलं जाईल का? हा प्रश्न निर्माण झाला होता विपक्ष असणाऱ्या अजयदादा फाउंडेशन संघातल्या सर्व समर्थकांकडे. पण त्यानंतर चेतन आला
आणि जी एक उसळलेली सुनामी लाट पाहायला मिळाली, त्या उसळलेल्या लाटेपुढे अजयदादा फाउंडेशनचे सर्वच्या सर्व गोलंदाज मात्र चारी मुंड्या चित होताना पाहायला मिळाले. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा लो फुल टॉस शॉट मिडॉनच्या रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. अवघ्या एका धाबेवर समाधान मानावं लागेल आणि या एका धाबेनं अजयदादा फाउंडेशन या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती मात्र 2 धावा. अप्रतिम बॉलिंग या पहिल्या षटकात चेतनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 99 धावांचं लक्ष आहे आणि 99 धावा आपल्याकडे डिफेंड करण्यासाठी उपलब्ध आहेत. परंतु यावेळेला संयम सोडता येणार नाही, कारण 6 षटकांचा हा डाव आहे आणि क्रिकेट ही गोष्ट आपण सातत्यानं ऐकत असतो, ती ठाऊकही आहे आणि प्रत्येकाला क्रिकेटचा इतिहासही माहित आहे. अनिश्चिततेचा खेळ जरी असला तरी क्रिकेटमध्ये शेवटची धाव जोपर्यंत पूर्ण होत नाही आणि शेवटचा चेंडू टाकून तो डाव जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत क्रिकेटच्या सामन्याचा कल, त्याचा निकाल, त्याचं भवितव्य सांगणारा भवितव्यता अजूनही या जगात जन्माला आलेला नाहीये. वळूयात मॅच कडे, जिथे रंगला जातोय हा सामना. भूमिक ब्लास्टर विपक्ष अजयदादा फाउंडेशन. साई स्पोर्ट्स आयोजित सरळगाव प्रीमियर लीग सन 2022 पर्व पहिले आणि या पर्वाचा ग्रामीण क्रिकेटचा हा महादिव्य भव्य रणसंग्राम आणि त्याचा हा दुसरा दिवस. पहिलाच सामना बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन तयार होईल गोलंदाज उमेश. पहिलं षटक ज्याला आपण टफ ओव्हर म्हणतो, एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल का? मोठं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याच्या विरुद्ध तुम्हाला प्रहार करावा लागेल. केवळ 2 धावा पहिल्या षटकामध्ये वसूल केल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, ती अजयदादा फाउंडेशन या संघाला, की आपण स्वतःहून आता मात्र संघाच्यावरचं दडपण अधिकाधिक वाढवत आहात, त्यात भर घालत आहात. त्या दडपणात्मक मानसिकतेतून बाहेर जर निघायचं असेल तर मग मात्र तुम्हाला नैसर्गिक सदाबहार खेळीला इथे साकार करावा लागेल. जोपर्यंत नॅचरल गेम तुमच्याकडून सादर होणार नाही तोपर्यंत आत्मविश्वासानं भारावलेल्या भूमिक ब्लास्टर संघावरचं दडपण तुम्ही वाढवू शकणार नाहीत. या षटकातला पहिला चेंडू ट्रॅकर डिफाईन लेगच्या रिजन मध्ये चेंडू निघून जाईल, सीमा पार, चौकार. खरं तर आयुष्याचं कोणतंही क्षेत्र असो मित्रांनो, प्रतिस्पर्धी कितीही बलाढ्य असला तरी निर्धास्तपणे, अगदी बिनधास्तपणे कोणत्याही परिस्थितीला, विपरीत स्थितीमध्ये न भीता त्याचा सामना करून विजयाच्या दिशेने ज्याला आगेकूच करता येते तो जीवनामध्ये यशस्वीतेचा आस्वाद घेत असतो. या षटकातला दुसरा चेंडू बॉलर उमेश याचा लॉपस्टिकच्या बाहेर अतिशय सुंदर बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला. वन्स अगेन सीमा पार, चौकार. दोन धावांचं पाहायला मिळालं आणि या मॅच मध्ये एकतर्फी सामना होईल का? आणि जे दडपण 98-99 धावांचं एक वेगळं दडपण, नॅचरल दडपण असं म्हणतो की आकड्याचं दडपण घेतलं गेलं होतं, त्यातून कुठेतरी बाहेर येण्यासाठी आता हात खोललेत ते मात्र बॅट्समन लहू यानं. सुंदर क्रिकेट यावेळेला पाहायला मिळतं. भूमिक ब्लास्टरला देखील आपण तितकीच कडवं प्रत्युत्तर देऊ शकतो हे मात्र ठणकावून सांगितलं जात आहे अजयदादा फाउंडेशनच्या या दोनही फलंदाजांच्या वतीनं. तिसरा चौकार मारला तर राहुल घुडे यांच्याकडून 201 रुपयांचं कॅश प्राइज पाहायला मिळेल. प्रयत्न केला गेला होता, फुल लेनचा चेंडू होता, ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर एक अनएक्सेप्टेड बाउन्स पाहायला मिळाला आणि परिणाम स्वरूपी फलंदाजाच्या रडारमध्ये चेंडू नाहीये. निर्धाव चेंडू, वेलकम बॅक म्हणता येईल उमेश याचं. मित्रांनो, अपयश जरी आलं तरी ते अपयश लोकांना दिसायला हवं. तुम्ही त्या अपयशाचा विचार न करता अपयशाच्या मागे यश नावाचं एक रहस्य लपलंय, त्या यशाचा मागोवा आणि त्या यशाचा शोध तुम्हाला घेता आला पाहिजे. मग बघा यशस्वीतेच्या यादीमध्ये तुमचं नाव कसं रोखलं जाईल. वेल बॉलिंग, सुंदर लाईन अँड लेंथ पाहायला मिळतंय. असं म्हणतात निखिल सर की नेहमी जर तुमच्याकडे टेक्निक नसेल आणि ऑफस्टिकच्या बाहेर चेंडूचा मारा होत असेल तर मग मात्र तुम्हाला त्या चेंडूवर ऑफस्टिकच्या बाहेरच्या लाईनवर खेळणं, तो टप्पा रीड करणं ही सर्वात कठीण गोष्ट असते आणि त्याचाच वारंवार परिपाक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला वन्स अगेन सेम लाईन, सेम लेंथ
आणि लहू मात्र यावेळेला शरणागती पत्करताना पाहायला मिळेल. बॅक टू बॅक आपल्याला पाहायला मिळतील 3 डॉट बॉल. याला म्हणतात पुनरागमन, याला म्हणतात हल्ल्याला प्रतिहल्ला, याला म्हणतात वारावर प्रतिवार, याला म्हणतात वारावर केलेला पलटवार. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू तो फुल लेंथ त्याला ऑन द खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसलाय आणि सलग चौथा डॉट बॉल. अप्रतिम बॉलिंग, सुंदर गोलंदाजी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अजयदादा फाउंडेशन या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 1 बाद 10 धावा आणि अजूनही विजयासाठी 24 चेंडू 89 धावांचं लक्ष असेल शिल्लक. तिसरं षटक होईल मार्गस्थ, तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. सामाजिक, राजकीय, कला, साहित्यिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी यांचा हातभार लाभणं, यांचे सहकार्य असणं खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं एक यशस्वी रूप साकारण्यासाठी विशेष महत्त्वाचं ठरतं. या संपूर्ण स्पर्धेच्या दरम्यान जे आपल्याला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून झालेली आहे ते म्हणजे आमचेच सन्माननीय राहुलजी गायकर यांचे देखील मनपूर्वक आभार. या स्पर्धेमध्ये निखिल सर अनेक मोठमोठ्या बक्षिसांची खैरात झालेली आहे. त्यामध्ये आपल्याला सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक देखील आपण या स्पर्धेमधून निवडणार आहोत आणि त्या सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकासाठी एक फास्ट ट्रॅकचं वॉच मिळणार आहे आणि ते स्पॉन्सर केलंय मिस्टर अविनाश मुरबाडे सर यांनी, त्याचे देखील आभार. पहिला चेंडू यावेळेला अतिरिक्त स्वरूपात स्वेर असा मारा, पंचांचा वाईटचा इशारा आणि बोनसच्या रूपात 1 धाव अजितदादा फाउंडेशनच्या स्कोअर मध्ये आपल्याला ऍड होताना पाहायला मिळेल. परिणाम स्वरूपी संघाची धावसंख्या 1-1-11 एकावर 1 11 धावा. 99 धावांचं महाकाय लक्ष आहे. पहिल्या 2 जे मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक होतं ज्याला आपण स्लॉग ओव्हर असं म्हणतो, त्या मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला आक्रमण करणं गरजेचं. बॅट्समन आपण ट्रॅक खाली घ्यायचे मित्रा, बॅट्समन ट्रॅक खाली घे. थँक्यू. प्रोफेशनली क्रिकेट आहे आणि त्या प्रोफेशनली क्रिकेटची क्वालिटी आपल्याला जपायची आहे. या वेळेला एक पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु वारंवार लाईन चुकली जाते. आता मात्र बॅट्समन टप्पा शोधतोय. लेफ्ट हँड बॅट्समन आहे समोर. राईट हँड बॉलर ज्यावेळेस लेफ्ट हँड बॅट्समनला बॉलिंग करत असतो त्यावेळेस एक नॅचरल स्विंग पाहायला मिळतो, परंतु तोच टप्पा तीच लाईन शोधण्याच्या प्रयत्नामध्ये बॉलर विकासकडनं बॅक टू बॅक आपल्याला 2 वाईड बॉल पाहायला मिळाले. अतिरिक्त स्वरूपात या 2 धावा अजितदादा फाउंडेशनच्या टोटल स्कोअर मध्ये ऍड झाल्यात. परिणाम स्वरूपी संघाची धावसंख्या 1-12 एकावर 2 12 धावा. या षटकातला पुढचा चेंडू स्ट्राईकला असेल बॅट्समन रोहित. प्रहार केला जाईल का? लेग लान्स करण्याचा प्रयत्न होता. लेग साईडचं रिझन पाहायला मिळतंय. आपलं शॉर्ट फाईन लेग सजवलं गेलंय परंतु डिफाईन लेग रिक्त आहे आणि त्यामुळे ते आमिष आहे, त्या आमिषाला बळी पडला जातोय हा फलंदाज वारंवार. परिणाम स्वरूपी केवळ 1 धाव आणि या एका धावेनं अजयदादा फाउंडेशन या संघाची धावसंख्या धावफलकावर 1-3-13 एकावर 3 13 धावा. तो संघर्ष जो हवा होता पहिल्या षटकापासून तो संघर्ष मात्र अजयदादा फाउंडेशन या संघाकडनं पाहायला मिळाला नाही. जो एक प्रतिवार करणं गरजेचं होतं, पलट हल्ला अजयदादा फाउंडेशन कडून होईल का? कारण की 98 धावांची पहिल्या डावामध्ये भूमिक ब्लास्टरनं लयलूट केली होती आणि 98 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना कडवी झुंज महत्वाची होती, परंतु तुर्तास तरी या 13 चेंडूमध्ये हुकूमत गाजवली गेली आहे ती भूमिक ब्लास्टर्सच्या गोलंदाजांनी. एक नियोजनबद्ध खेळ असतो क्रिकेट असं म्हणतात की तुम्ही मैदानात उतरायच्या आत पॅव्हेलियनच्या मध्ये संघनायकाच्या सोबत केलेलं प्लॅनिंग जोपर्यंत ऑन अ ग्राउंड ऑन अ फील्ड तुम्हाला इम्प्लिमेंट करता येणार नाही, ते अंमलात आणता येणार नाही, तोपर्यंत सुसूत्रताबद्ध असणाऱ्या क्रिकेट या खेळाच्या इतिहासात विजय शिल्पकार म्हणून तुमचं नाव कोरणं कोणालाही जमणार नाही. जे करायचं आहे स्वतःच्या हिमतीवर. यावेळेला रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षक, तिथे मात्र तैनात चेंडू निघून चाललाय. थर्ड मॅन रिजन मध्ये सीमा पार नॉन स्टॉप चौकार.
आता मात्र अजयदादा फाउंडेशन या संघाची धावसंख्या धावफलकावर 177 एकावर 17 धावा. कुठेतरी मानसिकतेची जी दडपणात्मक भूमिका आहे ती बाजूला सारून या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण हे होणारे प्रयत्न देखील यावेळेला तोकडे होतात, अपुरे होतात. समालोचन कक्षाच्या समोर उभ्या असणाऱ्या तमाम प्रेक्षक राजांना हात जोडून नम्रतेची विनंती आहे. लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे मित्रांनो. एकतर आपल्याकडे मास्क नाही आहेत आणि एकापेक्षा अधिक लोक एकत्र उभे राहू शकत नाहीत. या गाईडलाईनला आपल्याला फॉलो करायचं आहे. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक सजवला गेला. सजवलेला क्षेत्ररक्षक मात्र तिथं प्रेक्षक बनलाय, कारण चेंडू निघून गेलाय सीमा पार, चौकार. जे स्वर्गीय अजयदादा फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय विजयदादा घोडे साहेब यांचं इथं शुभागमन झालेलं आहे. आलेल्या मान्यवरांचं या आयोजन समितीच्या वतीनं शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत. आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. वळूयात मॅच कडे. अंपायर आपण स्पीडअप करायचा आहे आणि भूमिक ब्लास्टर संघ आता यापुढे टीम मीटिंग नको आहे, इतका वेळ तुम्हाला दिला जाणार नाही. या षटकातला पुढचा चेंडू हा वेळेला एक साईडच्या दिशेनं रिक्त जागा पाहिली जाते. इनोव्हेशन शॉटचा प्रयत्न केला जातोय, ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र त्यामध्ये कुठेही सक्सेस होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या धावफलकावर 21 दोनावर 21 धावा. पुन्हा विकेटच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. गलती, वारंवार चुका. मी म्हटलं ना पहिल्या सामन्यामध्येच सुमार क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. आणि क्षेत्ररक्षण ही क्रिकेट मधली सर्वात जमेची बाजू असते. या वेळेतील एकूण 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 23. या षटकातला हा पुढचा चेंडू बॉलर विकास याचा. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट. वा जवाब. क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रदान करणारा चेंडू निघून गेलाय सीमा पार, चौकार. विजयदादा घोडे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. सरगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सन्माननीय सुरेशजी घोडे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते स्वर्गीय अजयदादा फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय विजयदादा घोडे साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. सन्माननीय विजयदादा घोडे साहेब, स्वर्गीय अजयदादा फाउंडेशन शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक संघटना तसेच अन्यायाविरुद्ध बिनधास्तपणे सर्वसामान्यांच्या पाठीशी राहून लढा उभारणारे हे एक स्वर्गीय अजयदादा फाउंडेशन. या संपूर्ण स्पर्धेला लाभलेले आहे ते सन्माननीय राहुलजी गायकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी विशाल जाधव यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आणि आयोजन समितीच्या वतीनं राहुल गायकर, सन्माननीय राहुलजी गायकर यांचं यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. हॅलो हॅलो. पहिल्या डावातल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर अजयदादा फाउंडेशन या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 1 बाद 27 धावा. 36 चेंडूमध्ये 99 धावांचं आव्हान घेऊन हा मैदानात उतरलेला संघ आणि आता मात्र 9च्या सरासरीने 27 या धावसंख्येपर्यंत मजल मारतोय. उर्वरित 18 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील त्या 72 धावा. 18 चेंडू आणि 72 धावा, जवळपास 24ची सरासरी राखावी लागणार आहे.
लक्ष थोडंसं कठीण वाटतंय, परंतु खऱ्या अर्थानं संघर्षाला पुन्हा उभारी द्यायची असेल तर आयुष्यामध्ये अशी भलीमोठी संकट येणं गरजेचीच असतात. मित्रांनो, म्हणतात ना, काही वादळ प्रत्येक वेळी वादळ हे तुम्हाला नेस्तनाबूत आणि उधळवण्यासाठीच येत नसतं, तर काही वादळ आयुष्यामध्ये तुमची वाट देखील मोकळी करण्यासाठी येतात. या षटकातला पहिला चेंडू, फुल लेनचा चेंडू, अप्रतिम फटका कॉर्नरच्या रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अवघ्या एका धाबेवर मारावं लागेल समाधान, आणि एका धाबेनं अजयदादा फाउंडेशन या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे ती 1 बाद 28 धावा. सी स्ट्रायकरचे मालक गणेश परदेशी यांचं आगमन झालेलं आहे, तरी साई स्पोर्ट्स सलगाव यांच्यातर्फे यांचं सरसे स्वागत. खरं तर भूमिक ब्लास्टर्स या संघाचं कौतुक करावं लागेल, ज्या 6 षटकांमध्ये अप्रतिम तुफान धडाकेबाज फलंदाजीच्या एंडनं तो सामना जिथं डाव तिथं त्यांनी संपवला होता. त्यांच्या गोलंदाजानं तिथूनच तो मॅच 3 इनिंग पिकअप केले आणि पुन्हा आपल्या फॉर्म मध्ये बॉलिंग झोनला देखील एक स्ट्रॉंगेस्ट पॉइंट बनवत समोरच्या संघावरचं सुरू केलेलं आक्रमण या क्षणापर्यंत कायम राखण्यामध्ये भूमिक ब्लास्टर्स संघाला आलेलं यश वाखाणण्याजोगं आहे. यावेळेला बॉलिंग मार्कवर स्वतः चेतन, अप्रतिम बॅटिंग, एक अष्टपैलू खेळाडू आहे. या परिसरातला टेनिस क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव आहे. आणि मित्रांनो, म्हणतात हे नाव तुम्हाला तुमच्या कामावरून बनवावं लागतं. वाईट यार्ड करण्याचा प्रयत्न होता. फुल लेनच्या चेंडूचा जास्तीत जास्त वापर केला जातोय, मारा केला जातोय. क्रिकेटमध्ये प्रत्येक इनोव्हेशन्स आले, यॉर्कर बॉलला जरी प्रत्युत्तर आलं असलं तरी ते प्रत्येक वेळेस जमेलच असं नाही. आणि म्हणून व्हेरिएशन्सच्या, गोलंदाजांच्या व्हेरिएशन्सच्या म्हणजे वैविध्यपूर्ण भात्यामध्ये यॉर्कर हा त्यांचा अत्यंत पसंतीचा चेंडू मानला जातो. ब्लॉकहोलचे चेंडू, फुल लेनचे चेंडू, फक्त तुमच्याकडे वेग असायला हवा. या षटकातला पुढचा चेंडू, बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज चेतन. ऑन द ट्रॅक स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु वेगावर स्वार झालाय चेतन. चेतनला माहित आहे या मैदानावर फलंदाज जर अग्रेसिव्ह मोडला क्लिक करत असेल तर या वादळाला रोखायचं कसं ही क्षमता मनात आणि उरात बाळगुण्याचं क्रिकेटच्या खेळपट्टीवर मी उतरत असतो. बॉल हाती घेतलाय ज्या विश्वासानं, त्याच विश्वासानं आतापर्यंत हे षटक देखील मार्गस्थ करताना अप्रतिम, लाजवाब, अवर्णनीय, अतुलनीय कामगिरी भूमिक ब्लास्टर्स या संघाकडनं. या वेळेला मात्र वाईट बॉल, यॉर्करचाच प्रयत्न झाला असावा आणि त्यामुळे हा चेंडू इच्छितही न पडता अवांतर स्वरूपात बोनसच्या रूपात ही एका धाब्यानं भर पडेल. कुठेतरी स्थिरावलेली धावसंख्या अतिरिक्त धावेनं मात्र पुढे सरकताना पाहायला मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या होईल 29-29, 2/9, 29 धावा. दिल्ली बहुत दूर आहे, परंतु या दिल्लीपर्यंत जर पोहोचायचं असेल तर गल्लीत धिंगाणा घालावा लागेल. आणि तो गल्लीतला धिंगाणा सध्या तरी भूमिक ब्लास्टर जोरदार जल्लोषात साजरा करताना आपल्याला पाहायला मिळेल. या मिळतील एकूण 2 धावा आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावेल 31-31, 3/1, 31 धावा. कालच्या दिवसात देखील सरळगाव प्रीमियर लीग 2022च्या क्रिकेटच्या या महाराष्ट्र संग्रामात अनेक रोमहर्षक लढती आपण पाहिल्या आणि त्याचीच पुनरावृत्ती आज होईल का? आणि उद्याच्या दिवशी तर तमाम क्रिकेट रसिकांसाठी एक पर्वणीच असणार आहे. शहापूर विरुद्ध मुरबाड असा प्रेक्षणीय सामना. या वेळेला मात्र प्रहार केला गेलाय, एक जोरदार टोला चेंडू निघून गेलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. सिंहपार, उत्तुंग षटकार. लगातार 3 षटकार जर यावेळेला साकारले गेले, मारले गेले तर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सुरेशजी घुडे साहेब यांच्याकडनं 1001 रुपयांचं कॅश प्राइज. मित्रांनो, म्हणतात विजय तोपर्यंत तुमच्या हातात असतो जोपर्यंत तुम्ही स्वतःला सांगत असता की जिंकण्याची भूक अजूनही मेली नाही. या वेळेला एक स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यासाठी तुम्हाला एक परफेक्ट स्टॅन्स असावा लागतो, परफेक्ट टायमिंग साधावं लागतं. ते साधलं गेलं नाही आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर अजयदादा फाउंडेशन या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल 1 बाद 38 धावा. 99 धावांचा हा पाठलाग सुरू आहे या मैदानात आणि याच पाठलागाद्वारे, या सामन्याद्वारे
या स्पर्धेतला या प्रीमियर लीग मधला पहिला विजय कोण साकारतोय हे कळणार आहे पुढच्या 12 चेंडूंनंतर. 38 धावा आतापर्यंत झाल्यात. 12 चेंडू मध्ये विजयासाठी आवश्यक असतील अजूनही 61 धावा. 12 चेंडू आणि 61 धावा. लक्ष प्रत्येक चेंडू गणिक अजयदादा फाउंडेशन संघाच्या हातातून दूर होताना पाहायला मिळत आहे आणि प्रत्येक चेंडू गणिक मात्र भूमिक ब्लास्टर्स या मॅच मधल्या विजयाच्या दावेदारीवर हक्क प्रस्थापित करताना शिक्कामोर्तब करताना पाहायला मिळतोय. परंतु मित्रांनो, जिंकण्याची भूक, जिंकण्याची जिद्द, चिकाटी जर तुम्ही उरी बाळगत असाल तर मग मात्र कोणत्याही कठीण प्रसंगातून वाट काढत तुम्ही तुमच्या ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता, चालू शकता आणि दस्तूर खुद्द विधाता सुद्धा तुम्हाला त्या मार्गातून बाजूला काढू शकत नाही. फक्त दुर्दम्य आत्मविश्वास आणि प्रबळ इच्छाशक्ती याच मार्गावर तुम्हाला आत्मविश्वासावर स्वार होऊन लक्ष्याच्या दिशेनं चालावं लागतं. क्रिकेट हा खेळ आहे मित्रांनो मैदानातला, परंतु यातल्या चाली मात्र बुद्धिबळाच्या पटलासारख्या चालाव्या लागतात. कोणत्या प्यादाला कधी पुढे सरकवायचं, कोणत्या प्यादाला कधी राखून ठेवायचं, म्हणून बुद्धी, युक्ती आणि शक्ती यांचा संगम हा क्रिकेट आहे. पाहूया मैदानातल्या या मॅच कडे. 12 चेंडू 61 एक कठीण लक्ष्य आणि त्या लक्ष्याच्या दिशेनं पराभव जरी डोळ्यासमोर दिसत असला तरी तो पराभव मानहानिकारक स्वीकारायचा की सन्मानजनक स्वीकारायचा यातलं तुमचं योगदान हे बऱ्याचशा यश आणि अपयश या 2 बाबींवर अवलंबून असतं. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बोल उमेश. 12 चेंडू आणि 61 धावांचं अजूनही बाकी आहे लक्ष्य. क्रिकेटची परिभाषा बदलणारे अनेक खेळाडू आपण या टेनिस क्रिकेटमध्ये देखील पाहिले. जसं ग्लॅमर वाढत गेलं, क्रिकेटला एक वेगळं ग्लॅमराइज स्वरूप प्राप्त झालं आणि ही संपूर्ण क्रिकेटचं विश्व, टेनिस क्रिकेट विश्व जसं डिजिटल प्लॅटफॉर्मवर आलं तसं ग्रामीण भागात लपलेली क्रिकेटची प्रतिभा आपल्या वेगळ्या प्रतिमेसह लोकांसमोर उभारून येऊ लागली. यावेळेला मात्र कडवा प्रहार, चेंडू निघून गेलाय. सरगाव प्रीमियर लीग स्टाईल, सीमप्रहार षटकार. फाउंडेशन या संघाची धावसंख्या धावफलकावर 44 धावा. समोर किती मोठं लक्ष आहे, प्रतिस्पर्धी किती बलाढ्य आहे याच्याशी तुर्तास तरी माझा काही संबंध नाही. प्रत्येक चेंडूवर मला माझ्या संघासाठीचा आव्हानात्मक परिस्थितीला मनाजोक्त कसं करता येईल हे ठरवलं गेलं. आणखी एक षटकार या बॅट्समननं मारला तर विजयजी गुडे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आणि यावेळेला विजयदादांना सलामी देणारा हा एक आणखी एक उत्तुंग षटकार. बॅक टू बॅक सलग 2 उत्तुंग षटकार आपल्याला लहूच्या बॅटमधनं पाहायला मिळतात आणि लहू यावेळेला शंखनाद करतोय, यलगार करतोय. 501 रुपयांचं कॅश प्राइज लागू झालंय. आणखी एक तिसरा षटकार जर लहूच्या बॅटमधनं आला तर सन्माननीय विजयजी घुडे साहेब यांच्याकडे आणखी 501 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला लागू होईल आणि त्याचबरोबर राहुलजी घुडे यांच्याकडनं देखील 201 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला लागू झालाय. अप्रतिम फटकेबाजी मित्रांनो. म्हणतात ना, पानी कम होता देखकर किनारे पे घर मत बसाना, पानी कम होता देखकर किनारे पे घर मत बसाना, क्योंकि समंदर हूं मैं फिर से लौट के आऊंगा. नाद, यलगार, शंखनाद. अप्रतिम फलंदाजी, उत्तुंग षटकारांची केली जाते बरसात. यावेळेला लहू ऑन द फायर. तिसऱ्या षटकाराचा देखील केला जातो प्रयत्न, केली जातीये दुलाई आणि यावेळेला फाटलेल्या डावाची होतीये शिलाई. चेंडू निघून जातोय सीमा पार. षटकार. वेळेला मात्र विजयदादा घोडे यांच्याकडे 1001 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना लागू झालंय.
आणखी एक चौथा षटकार जर लहूच्या बॅट मधनं आला तर मग मात्र या वेळेला आणि लहूचं अर्धशतक देखील इथं साजरं झालंय. 22 चेंडू मध्ये 50 धावांची तुफानी वादळी खेळी. बॅट उंचावून अभिवादन करायचंय लहू यार. विजय कोणाचा होईल माहित नाही पण क्रिकेट जिंकलं आणि तू रसिकांची मन जिंकल्यात. यापेक्षा आक्रमक खेळी काय बघायला मजा येईल. अप्रतिम फटकेबाजी. आणखी एक षटकार या बॉलवर आला तर अजय दादा गुडे फाउंडेशनचे अध्यक्ष सन्मान्य विजयजी गुडे साहेब यांच्याकडनं आणखी 501 रुपयांचा कॅश प्राइज आपल्याला लागू होईल. यावेळेला हे कॅश प्राइज पैशामध्ये तोललं जाणार नाही पण ज्याप्रमाणे फटकेबाजी केली आहे समोरच्या गोलंदाजाचं ज्याप्रमाणे समाचार घेतला गेला यावेळेला जाईल का. यस इट्स अ बिग 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 मॅसिव्ह हिट. सीमापार षटकार. राजादादा फाउंडेशनचे अध्यक्ष विजय गुडे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. सरगाव प्रीमियर लीगच्या या महाक्रीडांगणावर यावेळेला हुकूमत गाजवली जाते लहू नावाच्या या वादळानं. या वादळाला रोखायचं कसं. महाराष्ट्रातली ही खऱ्या अर्थानं क्रिकेटची परंपरा ज्यावर प्रेक्षक वर्ग होतो खुश. टाळ्यांचा होतोय वर्षा. टाळ्यांच्या गजरात लहूला दिलं जाते प्रोत्साहन. लाजवाब अप्रतिम धडाकेबाज धुमशान धिंगाणा घालणारी बॅटिंग यावेळेला लहूच्या माध्यमातून. 4 चेंडू 4 सलग षटकार. समोरचा गोलंदाज उमेश मात्र झाला हैराण. आयकॉन प्लेअर आहे या संघाचा. आता मात्र चाली डावांमध्ये बदल करावा लागतोय भूमिक ब्लास्टर संघाला कारण संघाची धावसंख्या या वेळेला आपल्याला पाहायला मिळेल. अजयदादा फाउंडेशनची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6-2. 6 वर 2 62 धावा. विजयासाठी अजूनही आवश्यक असतील 8 चेंडू आणि 37 धावा. आणखी एक षटकार जर या वेळेला बॅट्समन लहूच्या माध्यमातून पाहायला मिळाला तर अजयदादा गुडे फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय विजयजी गुडे साहेब यांच्याकडनं 501 रुपयांचा आणखी कॅश प्राइज आपल्याला लागू होईल. सुंदर मॅच. या मॅचला या 4 षटकारांनी एक वेगळी कलाटणी दिली आहे आणि जे नैराश्याचं वातावरण पाहायला मिळत होतं अजयदादा फाउंडेशन संघाच्या तंबूमध्ये ते नैराश्याचं वातावरण मात्र क्षणार्धात आत्मविश्वासानं परिपूर्ण भरलेला. यावेळेला मात्र जोरदार प्रहार केला जाईल का. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. षटकारच खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. गचाळ क्षेत्ररक्षण आणि त्याचा पुरेपूर फायदा लहूच्या माध्यमातून. 5व्या चेंडूवर 2 धावा येताना पाहायला मिळतील. या 2 धावांनी अजयदादा फाउंडेशन या संघाची धावसंख्या 64. 6 वर 4 64 धावा. या षटकातला हा शेवटचा चेंडू. लक्ष काहीसं कठीण अजूनही आपल्याला पाहायला मिळेल कारण विजयासाठी 7 चेंडू आणि 35 धावांची असणार आहे गरज. 99 धावांचा हा पाठलाग होता. आता विचार करत असेल अजयदादा फाउंडेशन संघ पहिला स्लॉग ओव्हर पहिलं जे मर्यादित क्षेत्ररक्षकांचं जे षटक होतं त्यामध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या होत्या. तिथे जर 10 ते 15 धावा वसूल झाल्या असत्या तर मग मात्र विचित्र वेगळं असतं. यावेळेला पुन्हा जोरदार प्रहार कॉर्नर रिजन मध्ये मात्र लहूच्या वादळी खेळीचा आणि अजयदादा फाउंडेशन या संघाच्या आशेचा आकांक्षेचा चकनाचूर कारण लहू परतोय माघारी. स्वतःच्या संघाचे समर्थकही आणि विपक्ष संघाचे समर्थकही लहूचा टाळ्यांच्या गजरामध्ये इथे स्वागत करतायत. मित्रांनो 22 चेंडू मध्ये फास्टेस्ट 50 आपल्याला पाहायला मिळाली या मैदानावर. उत्तुंग षटकार सलग 4 षटकार देखील त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले आणि क्रिकेटला खऱ्या अर्थानं अभिमान आणि हेवा वाटावा
अशी तुफानी फलंदाजी देखील लहूच्या माध्यमातून. वेल्डन लहू. अतिशय सुंदर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर अजयदादा फाउंडेशन या संघाची धावसंख्या 2 बाद 64 धावा. आणि आता मात्र अजयदादा फाउंडेशन या संघाला या स्पर्धेतला पहिला विजय जर संपादित करायचा असेल तर 6 चेंडू आणि 35 धावांची असणार आहे गरज. जवळपास 6 चेंडूवर 6 षटकार. थँक्यू सो मच विजय. यापुढची लढत आपण बघणार आहोत रणयुद्ध फाउंडेशन विपक्ष श्री स्ट्रायकर्स या उभय संघांमध्ये. आजच्या दिवसातला दुसरा सामना अगदी काही क्षणांमध्ये आपल्याला या मैदानावर होताना पाहायला मिळेल. श्री स्ट्रायकर्स संघ आपण आपले 11ही खेळाडू सज्ज ठेवायचे आहेत कारण पहिलं क्षेत्ररक्षण आपण करणार आहात. बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक शेवटचं 6वं षटक घेऊन येईल बॉलर धीरज. 6 चेंडू आणि 35 धावा. स्ट्राईकला असेल बॅट्समन रोहित. पहिला चेंडू यावेळेला लो फुल टॉस होता. डिप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. आणि आता समीकरण अशक्य प्राय होताना आपल्याला पाहायला मिळतं कारण 5 चेंडू विजयासाठी 34 धावा. पराभव जरी डोळ्यासमोर आला असेल, पराभवाच्या छायेमध्ये संघ पोहोचवला असेल, गेला असेल तरीही मात्र लहूच्या बहारदार खेळीनं या संघाचा आत्मविश्वास पुढच्या सामन्यामध्ये आपल्याला निश्चितच उंचावलेला पाहायला मिळेल. प्रत्येक षटकारास 500 रुपयांचा कॅश प्राइज सन्माननीय विजयदादा घुडे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. या षटकातला पुढचा चेंडू धीरज याचा. कुठेतरी एक रोमहर्षक लढतीकडे आपण वाटचाल करत असतो. म्हणून क्रिकेटमध्ये असं म्हणतात मित्रांनो की वेळ निघून गेल्यावर तुमच्या प्लॅनिंगचं इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे की नाही, अंमलता झालेली आहे की नाही, या गोष्टी बघणं निरर्थक ठरतात. परंतु ज्या बारीक सारीक चुका झालेल्या असतात त्या जर तरच्या भाषेमध्ये मांडता येत नाहीत. परंतु बारीक सारीक चुका इथं शिकून लीग स्टेजची हीच तर गंमत असते. पहिल्या सामन्यात जरी अपयश आलं तरी तुम्हाला आणखी संधी उपलब्ध असते. फक्त ज्या पहिल्यांदा चुका झाल्यात त्या चुकांची पुनरावृत्ती तुम्हाला टाळावी लागेल. शेवटचं षटक हाताळलं जाते धीरजच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर एक सिंगल आली, सेकंड बॉल डॉट, थर्ड बॉल डॉट, फोर्थ बॉल डॉट. लगातार 3 निर्धाव चेंडू धीरजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. सुंदर गोलंदाजी. या मॅच मधले शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि संपूर्णपणे पराभव या वेळेला अजयदादा फाउंडेशन संघाच्या जवळ जाऊन आपलं ठाण मांडून बसताना पाहायला मिळेल. परंतु तुर्तास तरी मिस फील्डच्या रूपाने एक चौकार आला अजयदादा फाउंडेशन संघासाठी आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या 69. 6 वर 9 69 धावा. 99 धावांचं मित्रांनो चालू होता पाठलाग.